बघ बाजूला. सौम्यो, आपण बालगंधर्व कलादालनामध्ये आहोत आणि मी इथली सगळ्या पेंटिंगची ओळख करून देते आणि तसंच माझ्या मैत्रिणी आहेत त्यांची ओळख करून देते. तर हे जे पेंटिंग आहे ते 3 पेंटिंग जे केलेले आहेत की माझी मैत्रीण प्रांजल भटेवरा. हा, आणि आजी हिची अजून एक मी ओळख सांगते तुम्हाला अशी की हे जे पेंटिंग करते ना ती फंडिंग करते. फंडिंग म्हणजे एनजीओला वगैरे मदत करते. म्हणजे याच्यातून जे पेंटिंग कडे गेलेत तर ते त्याचा पैसा एनजीओला लावले आणि असं खूप कमी जण करतात. अशी माझी मैत्रीण, हिची आपण मुलाखत घेऊ. तुला विचारू किती वर्ष झालं करते? मी 15 वर्ष झाले पेंटिंग करते. हा, आणि ऍक्च्युली मी टेक्सटाईल डिझायनिंग केलेलं आहे. पण हे ॲज अ हॉबी चालू केलं. बर. ॲज इन प्रोफेशनल ट्रेनिंग काय न घेता ते स्वतः शिकली. हा, ते डेव्हलप केलेलं आहे. आणि मी सुरुवातीला म्युरल्स वगैरे करायचो. थोडे कॅनव्हास पेंटिंग चालू दिलं. त्यात सुरुवातीला मी ॲक्रेलिक कलर्स यूज करून मग ऑइल पेंटिंग पण ट्राय केली. पोर्ट्रेट्स पण ट्राय करत म्हणजे तू कुठेही ट्रेनिंग न घेता कुठेही शिकायला गेली नाही. ही म्हणजे छंद हॉबी म्हणजे स्वतः असं ती ट्राय केलाय आणि केलाय. किती छान. आणि हे सगळं काय की तुला कोणाला तरी दिसतं मदत करायची त्याच्यातून म्हणजे खूपच छान. विचार पटली, पेंटिंग छान आणि हिचे विचारही छान. मी 10 वर्ष क्लासेस सुद्धा घ्यायची गेली सगळी. अच्छा. त्याचं पण जे काही यायचे पैसे आहेत ते की डोनेट करायचे. अरे वा. तर त्याचं पण माझं तसंच एम होतं की ठीक आहे माझं हॉबी म्हणून मी करत होती. पण माझं एम तेच होतं की मला काहीतरी मी फंड जमा करून लोकांना मदत करा. ते आधीपासून तर मला एक सांगायचं जर इथे पेंटिंग विकले आणि खूपच छान आहे. विकले गेले तर त्याच्यातून ती दुसऱ्याला मदत होणार आहे. जे अनाथ वगैरे असतात त्यांना. तर आपण तिचा नंबर घेऊया. जर तुम्हाला विकत घ्यायची असेल तिचे पेंटिंग तर हा नंबर सांग. माझा नंबर आहे 9860643697.